टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना सगळ्या दंगलीच्या आरोपीतून वाचवलं होतं आणि अमित शहा यांना देखील त्यांच्यावर अमित शहा यांच्यावर देखील बाळासाहेबांचे अनेक उपकार आहेत। जय श्रीराम, जय संविधान। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या सर्वांना मला बोलण्याची एक संधी उपलब्ध झालेली आहे आणि खरोखर काय नियोजित पत्रकार परिषद नव्हती, धावता दौरा होता आणि आपणाशी संवाद साधताना आनंद होत आहे। आज या पुण्यनगरीमध्ये छत्रपती संभाजीनगर इथे बँकेची मराठवाडा जी सोसायटी आहे त्या सोसायटीचा सदावर्त पॅनल आहे, त्या पॅनलच्या प्रचारार्थ धावती भेट होती आणि प्रचंड मतांनी कष्टकरी पुन्हा एकदा निवडून देतील असं आम्हाला नक्की खात्री आहे, कारण आम्ही तशा प्रकारचे म्हणजे आमचा जो जाहीरनामा आहे तोच आम्ही ठेवलेला आहे। आपणाला सांगू इच्छितो सगळ्यात अगोदर की सीमेवर लढलेले ज्या सैनिकांनी वीरमरण पत्करलं त्या वीरमरण पत्करलेल्या सैनिकांना खरोखर श्रद्धांजली आणि जे सैनिक लढत आहेत त्या सैनिकांना बळ मिळो असं प्रभू श्रीराम यांच्याकडे प्रार्थना। त्याचबरोबर मला आज आपणाशी संवाद साधताना सांगायचं आहे की सिंदूर की कसम ये देश कभी भी सिंदूर की कसम ये देश कभी भी इस्लामिक स्टेट नहीं बनेगा। सिंदूर की कसम ये देश कभी भी इस्लामिक स्टेट नहीं बनेगा। मौलाना मदनी सारखे किंवा डॉक्टर झाकीर नाईक सारखे विचाराचे अतिरेकी ह्या अतिरेक्यांच्या आधारावर हे देश कधी उभा राहिलेला नाही। अरे मौलाना मदनी, तुझी बुद्धी काय शेण खायला गेली का? तू हरामखोर काय बोलत आहेस? तू बोलत आहेस की 140 वर्षाचा इतिहास आहे आणि विशिष्ट समाजामुळं या देशाला स्वातंत्र्य मिळालं असा इतिहास सांगत आहेस। अरे मौलाना मदनी, एक लक्षात ठेव, 2500 वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी या देशाला आणि जगाला जे आहे शांतीचा संदेश प्रज्ञा करुणाशील दिलेला आहे, त्याचबरोबर भगवान महावीरांनी दिलेला आहे। त्याही काळामध्ये संत साधू होते, बुद्धांच्या काळात सुद्धा। त्याच्यामुळे अशा प्रकारच्या लोकांची जे मला असं वाटतंय की छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अशा काही विचाराचे लोक आहेत। आपल्याच माध्यमातल्या एका पत्रकारांनी एकाचा माजी खासदाराचा इंटरव्ह्यू घेतला, त्याचं नाव इम्तियाज आहे। तो इम्तियाज बोलताना असं बोलला त्या इंटरव्ह्यूमध्ये, मला असं वाटतं पुलगामच्या नंतरची ती पहिलाच दिवस होता आणि कदाचित माध्यमातल्या त्या पत्रकाराच्या लक्षात आलं नाही की ते काय बोलला इम्तियाज असं बोलला की जग म्हणजे भारतातून जरी दहशतवाद संपला तरी जगातून संपणार नाही। इम्तियाज, तू दूधखुळा आहेस, तुझा विचार अपरिपक्व आहे। लक्षात ठेव, या देशामध्ये कोणत्याच प्रकारे कोणत्याच जातीय दहशतवाद, इस्लामिक दहशतवाद टिकू शकत नाही। की डोनाल्ड ट्रम्प मिडल ईस्टच्या दौऱ्यावर होते तर अशा दहशतवादी विचाराच्या कारणामुळं डोनाल्ड ट्रम्पने जे आहे चहासुद्धा नाकारलेला होता इस्लामिक कंट्रीमध्ये। त्यामुळं हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशाला जे आहे, आणि मला जास्त चिंता जी आहे ते सीमावर्ती भागात लढणाऱ्या सैनिक तर म्हणजे पाकिस्तानी लांड्यांना कशाच प्रकारे माझ्या देशाची 1 इंचसुद्धा मध्ये येऊ देणार नाहीत, परंतु गलिच्छ विचाराचे काही लोक त्यांचे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की तिथं जे म्हणजे मदरसा होता त्या मदरशामध्ये काय चालत होतं, तशाच प्रकारच्या लप्याछुप्या ॲक्टिव्हिटीज। मला असं म्हणायचं आहे की आपण आत्तापर्यंत अर्बन नेक्सलाइट पाहिले, परंतु अर्बन छुपे अतिरेकी काय आहेत का? कारण आपण प्रचंड पाकिस्तानी पाहिले। आक्षेपार्ह शब्द वापरतात। नाही, आक्षेपार्ह काहीच नाही। काय आक्षेपार्ह सांगा? पाकिस्तानी लांड्यांना 1 इंच सुद्धा मध्ये येऊ देणार नाही या हिंदुस्थानामध्ये। लांडे तर भारतीय मुसलमान कोण? भारतीय ते तुम्ही इम्तियाज जलीलला जाऊन विचारा, जेव्हा तो म्हणतो की दहशतवाद भारतातून जरी संपला तरी जगातून संपणार नाही। हो, हो,
तुम्ही वेगळ्या देशभक्ती आधी बुद्धीमध्ये असेल, लक्षात ठेवा. असा आक्षेपार्ह शब्द का कोणता आक्षेपार्ह आहे सांगा. पाकिस्तानाला तुडवलं पाहिजे, दाऊद इब्राहिमला की नाही. तुम्हाला सांगतो सार्वजनिक त्याच्यावर शौचालय त्याला पुरून गाडून त्याच्यावर सार्वजनिक शौचालय बांधलं पाहिजे. ठीक आहे, मग कोणता स्पेसिफिक पाकिस्तानांना लांडे म्हणण्यामध्ये काय चुकीचं आहे ते सांगा. डंके की चोट पे सांगतो. धर्माशी रिलेटेड शब्द कोणत्या धर्माशी रिलेटेड आहे? पाकिस्तानी जर धर्माशी रिलेटेड असेल तर जो कोणी पाकिस्तानी विचारायचं असेल त्यांनी इथून निघून जावं. म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्टिशनच्या वेळेस सुद्धा सक्त होते. असंवैधानिक बोलताय मी असंविधानिक नाही, देशहित तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस ह्युमन राईट्स वर्सेस सिक्युरिटी ऑफ द नेशन येत आहे, लक्षात ठेवा, ह्युमन राईट वर्सेस सिक्युरिटी ऑफ द नेशन येत आहे, त्यावेळेस ह्युमन राईट्स विल नॉट प्रिवेल, सिक्युरिटी ऑफ द नेशन विल प्रिवेल. मला सांगा मदरशामध्ये कोकणामध्ये हत्यार सापडले की नाही? मला सांगा मदरशाचा अर्थ काय? त्याच्यामुळं गुळगुळीत बोलण्यापेक्षा ही वेळ आहे, कारण सिंदूर पुसला गेलेला होता आणि सिंदूर की कसम पाकिस्तानच्या छाताडात घुसून आमच्या बलाढ्य सैनिकांनी, शिवरायांचे मावळे त्या काळचे मावळे म्हणजे आजचे हिंदुस्थानी सैनिक, भीम सैनिकांनी सगळ्या बटालियन्सनी जाऊन छातीत पाकिस्तानला कसं असतंय दहशतवाद ते छाती फोडून त्यांना त्यांची दाखवलेली. पाकिस्तानसाठी सगळ्याच मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरणं योग्य आहे? कोणत्या सगळ्या तुम्ही प्रश्नाची तोडमोड करू नका. मी पाकिस्तानी लांड्यांबद्दल म्हणले, हे बोलत राहू. जर मदनी बोलत असेल तर मदनीला उत्तर देत राहू. मदनी जर एकेरी भाषेत माझ्या भारताच्या लाडक्या पंतप्रधानांबद्दल बोलत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. साहेब, पण त्याच ऑपरेशन सिंदूर ज्यांनी राबवलं, कर्नल सेफिया, त्यांच्या विरोधात मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी जातीवाचक हे केलं, वक्तव्य केलं. तुम्हाला सांगतो त्याच्या अगोदर मला त्या मध्य प्रदेशच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांबद्दल माहीत नाही, परंतु मौलाना मदनी काय म्हणला जर तुम्हाला ते बघायचं असेल. म्हणजे त्या पाकिस्तानच्या अतिरेक्यांच्या बहिणी हे तुम्हाला त्यांचं वक्तव्य योग्य वाटतं का? मी त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही, न ऐकलेल्या वक्तव्यावर मी बोलणार नाही. परंतु मौलाना मदनीनं जे आहे, ज्या महिला जात नसते, लक्षात ठेवा, जात नसते का नसते? फौजमध्ये गेल्याच्या नंतर हिंदुस्थानी असते, तो हिंदुस्थानी असतो फौजमध्ये गेल्याच्या नंतर. सुरुवात मौलाना मदनीनं केलेली आहे. विशिष्ट ज्या महिलेनं करेज दाखवलं, हिंदुस्थानी म्हणून करेज दाखवलं, त्या महिलेची जात, मी कशाला जात सांगू, त्या महिलेची जात मौलाना मदनीनं अगोदर काढलेली आहे. त्याच्यामुळं मौलाना मदनी सारखे आणि डॉक्टर झाकीर सारखे, तुम्हाला सांगतो नाईक सारखे, ह्या भारतभूमीवर त्यांचे विचार त्यातले त्यात म्हणजे जलील ज्या प्रकारे आपल्याच एका माध्यमाच्या एका याला बोलताना इंटरव्ह्यूला ज्या प्रकारे व्यक्त केलं की भारतातून जरी दहशतवाद संपला तरी जगातून दहशतवाद संपणार आहे. त्याचं कारण मिडल ईस्टमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चहा पिलेला नाही, हे सुद्धा जलीलनं आता बघून घेतलं पाहिजे. संजय राऊत जे बोलले त्याबद्दल काय म्हणणार? संजय राऊत काय बोलले? ते म्हणाले की बाळासाहेबांचे मोदींवर आणि अमित शहावर खूप उपकार आहे. त्यांना दंगलीत ज्यावेळेस अडकले होते त्यावेळेस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. कसं आहे संजय राऊतांचं, कसं आहे, मला कोणाला म्हणायचं नाही. या छत्रपती संभाजीनगरमध्ये काही काळ मला आठवतं की सामनाच्या संदर्भानं आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. मला कुणालाही दिवाणी मोटर म्हणायचं नाही. पण ते तसं म्हणतोय ना, तो पुस्तकच लिहिलंय, पुस्तक जेलमधून लिहिलेलं पुस्तक आहे, बाहेर येतं. आता काय इतक्या चांगल्या गुन्ह्यामध्ये होता तो की त्या फ्रस्ट्रेशनमध्ये त्यानं काय लिहिलंय त्यानंच गडगडी वाचून घ्यायचं. त्याने अमित शहा बद्दल पण बोललाय की ते म्हणतात संजय राऊतची लायकी आहे का अमित शहा साहेबांबद्दल बोलण्याची? ते गाडी घेऊन मातोश्रीवर आले, बाळ ठाकरेंना भेटले, मग बाळ ठाकरेंनी मदत केली. अमित शहा कसं आहे, संजय राऊत आयत्या वेळात नागोबा आहे. त्यानं काय मला सांगा, एखाद्या शिवसैनिकासारखा कुठं मार खाल्लेला आहे का? ते फुकटमध्ये झालेला पुढारी आहे. मी तर सांगतो की मी नेहमी सांगतो की आमचा शेवटचा गाववाडीतला जो वार्ताहर असतो की नाही, तो खूप कठीण पत्रकारिता करत असतो. संजय राऊतनं असे 4 कधी एकाच बातमीचे 2 कॉलम
आहे की नाही. 10 सेंटीमीटर कधी कष्टाने लिहिलेलं मला दाखवा. रेडीमेड आहे तो. नाही, रेडीमेड आहे तो. उत्तर प्रदेशामध्ये वगैरे हे केली आहे. बघा, काही अभ्यास तुमचा असेल संजय राऊत बद्दल. माझा अभ्यास एवढाच आहे की संजय राऊतला मला म्हणायचं नाही दिवाणी मोटर, दिवाणी मोटर, दिवाणी मोटर. शरद पवारांबद्दल देखील बोलले ते की नरेंद्र मोदी हे दंगलीत मोदीला वाचवलं त्या दिवशी, त्यावेळेला दंगलीत शरद पवारांना वाचवलं. बघा, मला राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्याबद्दल संजय राऊत काय बोललाय ते पुस्तक मी काय आणखीन ते पुस्तक मला वाचायचं नाही. प्रकाशन बाकी आहे. प्रकाशन बाकी आहे का? मग त्याच्या आधी ट्रीजर काढले का? ट्रीजर आणले का? हा, पण एक लक्षात ठेवा, ज्याचं ट्रीजर निघत असतंय ना ते कधीच यशस्वी होत नसते. कारण ते बरोबर जयश्री पाटलांनी सांगितलं, ट्रीजर ज्या पुस्तकात आहे ते फ्रीजरमध्ये जात असते. कारण या विद्यापीठामध्ये ना आम्ही खूप असे पुस्तकाची चर्चा झालेली पाहिली, पण ते जे चर्चा झालेली पुस्तकं असतात ना ते फ्लॉप शो असतात. तुम्ही वाचणार नाहीत संजय राऊतांचं? आता बघा, ट्रीजर आहे तर फ्रीजरमध्ये जाणार आहे. तुम्ही वाचा आणि सांगा. साहेब, आपण सरकारमध्ये सहभागी आहात, आपलं सरकार आहे. 12,000 ते 16,000 एसटी महामंडळाला तोटा आहे. यासाठी आपण काय करणार आहात? सरकार आमचं, एसटी महामंडळ आमचं आहे. कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वांकष जे आमचे यथोचित प्रयत्न आहेत ते करून संपूर्ण कष्टकऱ्यांना न्याय देण्याचा आम्ही पुरेपूर, म्हणजे आम्हाला खात्री आहे की आम्ही प्रयत्न करणार म्हणणार नाही, पुरेपूर आम्हाला खात्री आहे की आम्हाला न्याय मिळेल. आणि आराखडा तसा तयार केलेला आहे. बघा ससो खंडाळकर सर, आपण खूप चिंतनशील व्यक्तिमत्व आहात, पत्रकार नंतर व्यक्तिमत्व आहात. आणि मला हे म्हणायचं आहे की ते महामंडळ आहे आणि तिथं तोटा नफा नसतं आहे असं मी सन्माननीय परिवहन मंत्र्यांना एकदा नाही 4 वेळेस सांगितलं आणि महाव्यवस्थापकांनाही सांगितलं आहे. त्याच्यामुळं त्या तोट्याची चिंता कुणी करण्याची गरज नाही. तो तोटा तुम्ही आल्यानंतर झाला नाही, काय हरकत, ते तोटा की नाही एका बुकसाठी असेल, अकाउंट बुकसाठी. एस टी महामंडळ हे म्हणजे मोठ्या उमेदीनं उभारून येणार आहे. 5,000 बसेस येणार आहेत. त्याच्यामुळं तोट्याची चिंता करायची गरज नाही. तोटा हा बुक्ससाठी आहे. सामान्य वाडी तांड्यापर्यंत सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची इच्छा आहे, कायम राहिलेली आहे, की शेवटच्या वाडी तांड्यापर्यंतच ही रक्तवाहिनी आहे लालपरी कधीही थांबणार नाही. कारण ती सामान्य कष्टकऱ्यांसाठीची आहे, ती शेतकऱ्यांसाठी आहे, शेतमजुरांसाठी आहे. आता पुढाऱ्यांसाठी नाही म्हणता येईल, परंतु सामान्यांसाठी तीच आहे. आता तुमच्या आवडीचा एक प्रश्न विचारतो. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा 29 ऑगस्टला दिल्लीवर धडकणार आहेत, मुंबईवर धडकणार आहेत, मुंबई जाम करणार आहेत आणि लाखो मराठ्यांना सोबत घेऊन ते कूच करणार आहेत. यांच्या एवढं कुणालाच माहीत नाही. कारण यांनीच मला चॅलेंज दिलं होतं की अगर कोई बंबई में आने से जरंगे को रोक सकता है तो सदावर ते रोक सकता है. यांच्यात माझा संवाद झाला होता आणि त्या संवादातूनच मी यांना म्हणालो होतो की डंके की चोट पे जरंग्या को रोक के बताऊंगा. आणि मी मुंबईच्या शिवेमध्ये जरंगेला येऊ दिलेलं नव्हतं. त्याच्यामुळे जरंगे काय म्हणताय त्याच्यावर आता काही फार विश्वास करू नका. तयारी सुरू झाली आहे, बैठका सुरू आहे. आता हे पहा, कसं आहे की उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. म्हणजे जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, महानगरपालिका आहेत. त्याच्यामुळं कसं आहे की ते कोणीतरी खाज लावून दिलेली असते, कोणीतरी रसद पुरवलेली असते आणि त्या रसदेच्या जोरावर जे आहे त्या व्हॅक्यूमवर अशी माणसं बोलत राहतात. ही माणसं काही हिस्टॉरिक काय करू शकतात का? या माणसांनी उलट नुकसान केलं. आज तुम्हाला सांगतो, मला मराठा समाजातली मुलं फोन करून सांगतात की जिथं 9.5% जिथं EWSमध्ये मुलं असायची मराठा समाजाची, आज तुम्हाला सांगतो याच्यामुळे SCBC, OBC या सगळ्या प्रकरणामुळे ती मुलं आज 5%वर आलेली आहेत. ह्याचं उत्तर जरंगेकडे आहे का? हे सगळं म्हणजे हिशोब आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. हां, काय जातीय ससो खंडाळकर साहेब, कसं आहे की जातीय जनगणनेमुळं कोणाचं किती लोकसंख्या आहे इथपर्यंत ठीक आहे, ते नक्की होईल. परंतु एक लक्षात घ्या की मर्यादा जी आहे आरक्षणाची ती 50%च्या वर जाता येत नाही. 10% आपण सार्वजनिकपणे EWSचं आरक्षण दिलेलं आहे, म्हणजे 60%च्या वर. कारण ते 10% सुप्रीम कोर्टानं कन्फर्म केलेलं आहे. त्यामुळं जातीय जनगणना झाल्यामुळे मायक्रो OBC किती आहे, कोण किती आहे याची नक्की त्याच्यावर परिणाम होईल. आणि त्यासोबतच
ससो मला तुम्हाला सांगावं असं वाटेल की जातीय जनगणना झाल्यानंतर जो SC आहे आणि ST आहे त्या आरक्षणामध्ये बढोती होईल, ते आरक्षण वाढेल. कारण काय झालेलं आहे, तुम्हाला जर म्हणजे सांगायचंच झालं तर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत म्हणूनच सांगतो, विषयच काढला म्हणून, की माननीय मुख्य न्यायमूर्ती विद्यमान आत्ताचे श्री गवई हे ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगर बेंचला होते त्यावेळेस एका सामाजिक कार्यकर्त्यांनी केस टाकली होती आणि त्यावेळेस त्या म्हणजे प्रिन्सिपली कोर्टाला हे वाटत होतं की शेड्यूल कास्टची लोकसंख्या जास्त आहे या भागामध्ये. कारण काही विषय जे आहेत जिल्हा स्तरावरले आरक्षणाचे असतात, काही राज्य स्तरावरले असतात. परंतु त्यावेळेस कोर्ट वॉज व्हेरी इनेबल की तसं केलं तर इट विल बिकम ए मॉकरी ऑफ लॉ. म्हणजे पूर्वी दिलेल्या लोकांना जे इतर लोक SCच्या जागांवर आले त्यांचं म्हणजे पुन्हा एकदा ते म्हणजे ती घडी बसू शकणार नाही. त्यामुळं मला एवढी नक्की खात्री आहे की SC STचं रिझर्वेशन वाढेल कारण लोकसंख्येप्रमाणे असल्यामुळं, आणि OBCच्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये रिझर्वेशन वाढ होणार नाही. कारण मी सत्य बोलूनच गेलो पाहिजे, फक्त मायक्रो OBC किती आहे, OBC किती आहे किंवा भटका विमुक्त किती आहे त्या बाबतीमध्ये मात्र नक्की आकडे सामोरं येतील. आणि त्याच अर्थानं मला सांगायचं आहे की माननीय मुख्य न्यायमूर्तींसमोर आता प्राकार्यानं 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत गवई साहेबांसमोर. मला तुम्हा सगळ्याच कानवटे साहेब असतील, ससो असतील आणि सगळ्याच म्हणजे सन्मान्य पत्रकारांना सांगायचं आहे की आपण काल एक माध्यमांसमोर एक बातमी आली होती की माननीय राष्ट्रपती महोदयांनी 10 प्रश्न जे आहेत यांना विचारलेत मुख्य न्यायमूर्तींना की राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्ट डायरेक्शन देऊ शकते का. मला तुम्हाला ती कॉपीसुद्धा माझ्याकडे आहे. आय वॉज द फर्स्ट पर्सन की मी माननीय राष्ट्रपतींना आणि माननीय पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेली चिठ्ठी आहे, ती चिठ्ठी आहे माझ्याकडे, एक्नॉलेजमेंट आहे आणि सुप्रीम कोर्टाचा माझ्याशी झालेला पत्रव्यवहार आहे. तामिळनाडू सरकार विरुद्ध गव्हर्नर तामिळनाडूची केस होती. त्याच्यामध्ये डिव्हिजन बेंच सुप्रीम कोर्टनं सांगितलं होतं की राष्ट्रपती कार्यालयाने कशा प्रकारे निकाली काढावा प्रश्न. तर मुद्दा असा आहे की संविधानिक अधिकार कायदा बनवण्याचे जे पार्लमेंटचे आहेत त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एंट्री करावी का नाही. त्याचबरोबर दुसरा जो यांच्यासमोर मुद्दा आहे मुख्य न्यायमूर्तींसमोर की त्यांनी जे रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये जे कॅटेगरायझेशन आणलेलं आहे, आता सांगायचा मुद्दा आहे की तो एक ब्रॉडली त्यांनी विचार केला होता. परंतु इंडिजिनस क्लास जो असतो, जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण सगळे ज्ञानी आहात, जर SCमध्ये जर बौद्ध SCमध्ये जर मातंग घेतला तर आपणाला ते मातंग समोर दिसतील जे मुखेडमधून निवडून आलेले काही विशिष्ट कुटुंबातले. परंतु जे दुसरे मातंग आहेत ज्याला आपण मांग गारुडी म्हणतो, तशा प्रकारचे त्या मातंगांमधले मातंगसुद्धा मागे आहेत. तसंच बौद्धांमध्ये सुद्धा अनेक जाती आहेत, आंदवन, लाडवण, सोमस. तर त्याच्यामधल्या इंडिजिनियस क्लास म्हणजे त्याला तुम्ही क्लासिफिकेशन कसं करणार. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या आहेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या पीठामध्ये रिझर्वेशन प्रमोशनच्या भूषण गवई सन्माननीय मुख्य न्यायमूर्ती होते आणि त्या बाबतीमध्ये आणखीन मागासवर्गीयांना, OBCंना, भटक्यांना पदोन्नतीतलं आरक्षण दिलं गेलेलं नाही. हे तिन्ही मुद्दे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मुख्य न्यायमूर्तींच्या कक्षेमध्ये त्यांना ठरवताना फार विचारपूर्वक ठरवावं लागेल. कारण देश प्रश्न विचारत राहणार, सामान्य माणूस चर्चा करत राहणार. जसं आम्ही पत्र लिहिलं तसं अनेक लोक पत्र लिहितील आणि त्या माध्यमातून, माझ्या पत्राच्या माध्यमातून एक नव्याने पहिल्यांदा म्हणजे ससो तुम्हाला सांगायचं की पहिल्यांदा राष्ट्रपती कार्यालयातून मुख्य न्यायमूर्तींच्या कार्यालयात हे विचारण्यात आलं की अशा प्रकारे डायरेक्शन सुप्रीम कोर्ट राष्ट्रपतींना देऊ शकते का. अशा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लॉ आणखीन म्हणजे सुदृढ आणि संविधान अधिक सुदृढ अशा कारणांनी होत आहे असं माझं मत आहे. एक प्रश्न, जरंगे पाटलांना रसद कोण पुरवते, कोण हवा देते, कोण आहे? अरे तुमच्याकडे काय माहिती नाही का ते रेतीवाले कुठं आहे. हां, ते काय आणखीन दुसरं काय असते ते रेती ते काय नाही, डंपर तर रेतीसाठी वापरलं जाते. परंतु तुम्हाला सांगतो वेळ बदललेली आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही सन्माननीय सुज्ञ पत्रकार भावांनो, सरकारने एखादा विषय चिंतेने चांगला निर्णय घेतला तर त्या विषयावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. तुम्ही प्रश्नच काढला रेतीचा म्हणून सांगतो. सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी स्पष्टपणे निर्देश दिलेत की घरकुलासाठी जी रेती आहे
ती रेती आता जी शासनाची जी अधिकृत रेती आहे तिथून ती घरकुलाची रेती दिली जाईल. त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणावर सामान्य कष्टकऱ्यांसाठी जो निवारा बांधण्यासाठीचा जो प्रश्न असतो त्या बाबतीतली रेती देणारं सुद्धा सरकार आहे. घर बांधणीसाठी मदत करणारं सुद्धा सरकार आहे. सामान्य कष्टकऱ्यांचा घराचा लाड करणारं सुद्धा सरकार आहे असं म्हणलं. तुम्ही आमदार कधी बनणार आहे? ससो ह्या विद्यापीठातून शिकून गेलेल्या माणसाला ना आणि तुमचे डबे खाऊन तुमच्या गाड्या चालवून मोटरसायकल त्या काळात आम्हाला नव्हत्या, पण जयश्री पाटील तुमची गाडी घेऊन पळून जायची आणि 2 राऊंड मारून सोडून द्यायची. त्याच्यामुळे फार जास्त मला राजकीय म्हणजे मी त्या गोडीतला माणूस नाही. सामान्य लोकांसाठी आवाज बोलत राहावा असं वाटतंय ना. तर तुम्ही आमदार तुम्ही आमदार MLC झाले पाहिजे आणि ते देवेंद्र फडणवीसने केलं पाहिजे. ससो हे पहा बघा, राजकारणाला अस्पृश्य मानत नाही मी, परंतु तुम्ही जे करता आणि राजकारण तुम्हाला जास्त स्पृश्य आहे. नाही तसं नाही. पण तुम्ही जे बोलता ते राजकारणच असतं. मला असं वाटतं की मी थॉट्सचा विद्यार्थी असल्यामुळं आणि ससोनी मला जास्त वेळ चळवळीत पाहिल्यामुळं त्यांना ते अधिक राजकारणी वाटते.